नीट परीक्षा जी घेतली जाते 1,00,000 जागेसाठी या देशामध्ये 24 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसत असतात. सामान्य परिवारातले हे विद्यार्थी वर्षोनवर्ष अभ्यास करतात. मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो क्लासेसवर आणि मग त्यानंतर ही जेव्हा परीक्षा येते त्या परीक्षेच्या माध्यमातून जे काही आपलं स्वप्न असतं डॉक्टर बनण्याचं ते पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे हे प्रयत्न करत असतात. 2024ला नीटचा पेपर फुटलेला आपण सर्वांनी बघितला. काही दिवसांपूर्वी SRPF महाराष्ट्रामध्ये सुद्धा पेपर फुटलेला आपण सर्वांनी बघितला आणि आजच्या म्हणजे या वर्षाच्या नीट परीक्षेमध्ये सुद्धा 280-81चे जे काही प्रश्न असतात त्यातले गेस्ट पेपरमधले 130 का 140 प्रश्न जसे तसे त्याच्यामध्ये येतात. मग याच्यामागे मलिदा कोण खात आहे, याच्यामध्ये पैसा कोण घेत आहे, हा जो काही पेपर फुटीच्या बाबतीतला पैसा नाही तर भ्रष्टाचार आहे तो सामान्य परिवारातल्या मुलामुलींच्या भवितव्यासाठी अतिशय धोकादायक आहे. आज परीक्षा कॅन्सल झाली असेल, आम्ही हा मुद्दा उठवला, या देशातून अनेक लोकांनी उठवल्यानंतर कुठेतरी या सरकारला जाग आली. पण याच्या मागे कोण आहे, कोण सूत्रधार आहे हे कुठे ना कुठेतरी शोधलं पाहिजे. आणि जे काही तिथं पनिशमेंट दिली जाते, जी काही कारवाई केली जाते ती कारवाई कडकच्या कडक कशी होईल या बाबतीत दक्षता सरकारच्या माध्यमातून घेतली जावी. आणि जर नाही तसं काही केलं तर हेच विद्यार्थी पुढच्या वेळेस या सरकारला त्यांच्या पद्धतीने लोकशाहीच्या माध्यमातून उत्तर देतील.